कुर्ला परिसरात फेरीवाल्याकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागाने ॲक्शन मोड घेतलाय। ज्या परिसरात ही मारहाण झाली होती त्या ठिकाणी आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही सुरू करण्यात आली। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, पालिकेच्या पथकाने अनधिकृत गाळे आणि बांधकामे बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त केली। कुर्ला परिसरात फेरीवाल्यांकडून स्थानिक नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली। पालिकेच्या माहितीनुसार ही कार्यवाही कोणत्याही विशिष्ट घटनेशी जोडलेली नसून अतिक्रमण निर्मूलन, बेकायदेशीर बांधकामे हटवणे आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनावर कार्यवाही करण्याचा नियमित भाग आहे। तर दरम्यान या कार्यवाहीमुळे कुर्ला परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाचं बारकाईने लक्ष असून पुढील घडामोडीवर सर्वांचं लक्ष लागलंय। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट अंतर्गत हालचालींना वेग आला असून शीतल फराकाटे यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे। त्यामुळे त्यांनी ही निवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून लढवण्याचा निर्णय घेतलाय। शीतल फराकाटे यापूर्वी पक्षातील बैठका आणि कार्यक्रमांमध्ये आक्रमक भूमिका मांडण्यासाठी ओळखल्या जात होत्या। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता, मात्र अंतिम यादीत त्यांचं नाव वगळण्यात आलंय। पक्षाच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत। दरम्यान उमेदवारी न मिळाल्यानंतर शीतल फराकाटे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली। त्यांच्या या निर्णयाचा कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणूक गणितावर काय परिणाम होतो याकडे राजकीय वर्तुळांचं लक्ष लागलंय। या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोर आणखी एक राजकीय आव्हान उभे राहिलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आगामी काळात या निर्णयाचा जिल्हा परिषद निवडणुकीवर नेमका कसा प्रभाव पडतो हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय हालचालीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली। काही निवडून आलेले नगरसेवक आपल्या प्रभागात जाण्याऐवजी 5 स्टार हॉटेलमध्ये थांबले असल्याचा उल्लेख करत त्यांनी या प्रकारावर टीका केली आहे। निवडणूक जिंकल्यानंतर लोकप्रतिनिधींनी सर्वप्रथम मतदाराशी संवाद साधणे अपेक्षित असतं, मात्र प्रत्यक्षात वेगळी परिस्थिती दिसत असल्याचं त्यांनी म्हटलंय। अशा घडामोडीमुळे सामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जातो आणि लोकशाही प्रक्रियेबाबत प्रश्न निर्माण होतात, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। ही टीका मुंबई महापालिका निवडणुकीनंतर सुरू असलेल्या सत्ता स्थापना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे। दहिसरमधील शुक्ला कंपाऊंडचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। या पार्श्वभूमीवर माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज शुक्ला कंपाऊंड परिसराला भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली। काही दिवसापूर्वी महानगरपालिकेकडून बेकायदेशीररित्या तोडक कार्यवाही करण्यात आल्याचा आरोप गोपाळ शेट्टी यांनी केला होता। त्यानंतर त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या पुनर्वसनाचा SRA अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत पुनर्वसनाचा प्रस्ताव मांडला होता। हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आज SRAचे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले। शुक्ला कंपाऊंड परिसरात सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे। तर या सर्वेक्षणानंतर पुढील कार्यवाही काय होणार, रहिवाशांना प्रत्यक्ष दिलासा मिळणार का, याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलंय। असं आहे का, मी सर्वप्रथम मुंबई शहरातल्या मतदारांचं अभिनंदन करू इच्छितो भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या वतीने। इतक्या विपरीत परिस्थितीत सुद्धा मतदान लोक करतात आणि मला असं वाटतं का माझ्यासारख्या झोपडपट्टीतून ज्यांनी कामाला सुरुवात केलं त्यांनी तरी ह्या मतदारांचा सन्मान केला पाहिजे। म्हणून शुक्ला कंपाऊंडचा विषय घेऊन मी पुन्हा SRA मध्ये आलो। महाराष्ट्र शासनाने 2011 पर्यंतच्या लोकांना घर देण्याचा कायदा बनवला आणि घर द्यायला प्रारंभ झालेत। अशा ठिकाणी प्रायव्हेट लँड वरच्या 40 वर्षापूर्वीच्या झोपडींना व्यावसायिक गाळे तोडून अशोक जैन नावाच्या विकासकाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन हा इतका मोठा कट कारस्थान केलंय। आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतो का जोपर्यंत मी शुक्ला कंपाऊंड मधल्या लोकांना न्याय देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो। देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवईजी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत जे भाषण केलं ते तुम्हाला व्हिडिओ देईन, तुम्ही मुंबई शहरातल्या लोकांना दाखवा। इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतरही त्यांनी मुंबईतल्या व देशातल्या झोपडपट्टीतल्या लोकांना कसा न्याय देता येतो। त्यावेळी आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे आमदार होते आणि आता ते मुख्यमंत्री आहेत। ते आमदार असताना वन विभागातल्या हजारो झोपडीधारकांना त्यांनी न्याय दिला आणि आता ते मुख्यमंत्री आहेत।
मी झोपडपट्टीतल्या लोकांना तर न्याय देईनच. मी खूप हिंमत करून हे भाषा वापरतो. झोपडपट्टीतल्या लोकांना मी न्याय देईन, परंतु मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं ही अपेक्षा आहे, ज्या अशोक जैननी हे कारस्थान केलं त्याला शासन केलं पाहिजे. ज्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी 40 वर्षापूर्वीचा खाजगी जमिनीवरील गाळे तोडले, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केलं, तर मला असं वाटेल, मी इतके वर्ष भारतीय जनता पक्षात नगरसेवक पासून तर खासदारापर्यंत काम केलं. माझा कुठेतरी सन्मान केला या पक्षाने, अशी भावना घेऊन मी पुढच्या येणाऱ्या काळात आणखीन लोकांसाठी काम करेन. हे मला इथे सुचवायचं आहे. तुम्ही आज इथे आले होते SRHच्या तुम्ही अधिकाऱ्यांनी काय सांगितलं तुम्हाला? अधिकारी लोक आता सर्व निघाले आहेत. ते शुक्ला कंपाऊंड मध्ये जात आहेत. शुक्ला कंपाऊंडचा सर्वे करून ते रिपोर्ट देतील आणि आवश्यकता पडली तर मी मिटकर साहेबांना सांगितलं, जे 2 नंबरचे अधिकारी आहेत SRA मध्ये, तुम्ही सुओ मोठो कोर्टात जाऊन सांगा का बा ही चूक झाली म्हणून. न्यायालयाने अजिबात सांगितलेलं नाही तोडा म्हणून. न्यायालयाने फक्त स्टे दिला नाही म्हणून दहिसर विभागातल्या अधिकाऱ्यांनी हे कटकारस्थान केलंय आणि माझ्या आत्मेला शांती त्या दिवशीच मिळणार ज्या दिवशी ह्या दहिसर वॉर्डच्या जे अधिकारी आहेत ज्यांनी हे तोडलं त्यांना निलंबन जोपर्यंत भूषण गगरानी जी करत नाही तोपर्यंत हा विषय संपणार नाही. मी परत एकदा छाती ठोकून सांगतो, शुक्ला कंपाऊंडच्या लोकांना घर मी मिळवून देणारच, परंतु मी ही लढाई आता ह्यासाठी लढतोय, जे लॉ डिपार्टमेंटचे अधिकारी आणि दहिसर विभागातल्या अधिकाऱ्यांना शासन व्हायला पाहिजे, यासाठी मी आता लढतोय.